जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में। हॅलो मित्रांनो, आपण बघत आहात खडकी समाचार। खडकी समाचार ऐतिहासिक शहराचं नाव असून यामध्ये आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत महानगरपालिका निवडणूक, जिल्हा परिषद असो की नगरपालिका असो, निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। मित्रहो, निवडणूक व पक्षाचे ध्येय धोरण त्याचबरोबर विकासाबद्दल बोलले जाते, परंतु त्यावर आपण किंवा कोणताही पक्ष किती खरा ठरतो हे जनता बघत आहे। दुसरे असं की निवडणूक आली म्हणजे पक्षातर्फे जाहीरनामा प्रकाशित करण्यात येतो। त्या जाहीरनाम्यामध्ये काय आपण लिहिलेलं आहे आणि त्यावर किती काम केलं जातं हे सर्व जनता बघत असते। म्हणून आज आपण कोणताही जाहीरनामा प्रकाशित करण्याच्या अगोदर ते आपण पूर्ण करू शकतो का किंवा केला जाणार आहे का, ते करण्यात येईल का, असे बरेच प्रश्न असणार। तर त्याकरता जनतेची दिशाभूल न करता जाहीरनामा प्रकाशित करण्यासाठी प्रथम आपण त्यावर अभ्यास करणं गरजेचे आहे। सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक लढवण्यासाठी लगबग चालू झालेली आहे। जुळवाजुळव चालू आहे। मी या वार्डातनं किंवा या विभागातनं निवडून येऊ शकतो अशी शाश्वत स्वतःला असून पण जनता किती तुम्हाला एक्सेप्ट करते त्यावर पण खूप निर्भर आहे। निवडणूक लढवायची आहे, प्रत्येकाचं एक आपलं अस्तित्व असतं, लढणं सगळ्याची आपलं इच्छा असते। इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्यावर तत्पर किंवा सक्षम आहोत का हे पण बघणं गरजेचे आहे। जिल्हा, तालुका किंवा ग्रामीण भागात पक्षांतर्गत जुळवाजुळव चालू आहे, कार्यकर्त्याची जुळवाजुळव चालू आहे। म्हणजे या पक्षातनं इकडे यायचं, त्या पक्षातनं तिकडे जायचं, म्हणजे घेवाणदेवाण चालू झालेली आहे। पण घेवाणदेवाण करते वेळेस जनतेची दिशाभूल करू नये किंवा जनतेला संभ्रमात ठेवू नये, हाच आमचा उद्देश आहे। विकासाचे मुद्दे कोणते आहे आणि जनताला काय हवं आहे हे पण कार्यकर्त्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी बघणे गरजेचे आहे। खडकी समाचार या व्यासपीठावर आम्ही प्रत्येक पक्षातील उमेदवार असो, लोकप्रतिनिधी असो, यांना म्हणजे आपली प्रतिक्रिया मांडण्यासाठी एक व्यासपीठ तयार केलेले आहे। त्याकरता आमचा एकच विनंती आहे, आपल्याला जे पण लोकांच्या जनतेला सांगायचे आहे त्यासाठी खडकी समाचार हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत आहे। खडकी समाचारच्या माध्यमातून शहराचा विकास व जनतेचे प्रश्न आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। मित्रहो, आज आम्ही आपल्या सर्वच पक्षाच्या उमेदवार असो, लोकप्रतिनिधी असो, यांना आव्हान करू इच्छितो की आपण जे पण कार्य जनतेच्या हितासाठी करणार आहात त्यासाठी खडकी समाचार या व्यासपीठावर येऊन आपण मनमोकळे आपली प्रतिक्रिया मांडू शकता। त्याकरता आमचा संपर्क आहे लक्ष्मीनारायण हॉटेल जवळ, खडकेश्वर, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। आणि आमचा मोबाईल नंबर आहे संपर्कासाठी 9326983843। आपण जरूर यावे आणि आमच्या व्यासपीठावरून जनतेचे प्रश्न, जनतेसाठी काय करणार आहात, जनतेला काय हवं आहे त्यासाठी आपण प्रयत्न करूया। धन्यवाद। जिनसे है आप बेखबर, दिखाएंगे हम वो खबर। खड़की समाचार अब नए अंदाज में।